सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज आपण 32 साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। प्रिन्सेस कट ब्लाउजचं परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा। पहिल्यांदा आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ब्लाउज स्टिच करून घेणार आहोत। ओके, तर बघा इथे पेपर कटिंग करण्यासाठी मी सिंगल पेपर घेतलेला आहे। पहिल्यांदा आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची इथे घ्यायची आहे। ब्लाउजची पूर्ण उंची मी 12.5 इंच घेतलेली आहे प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। ओके, आणि बघा दोन्ही साइडला मी 13.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। पट्टीने सरळ नाकून घेतली। आता आपल्याला एक्स्ट्रा जो पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे। एकदा मी चेक करून घेते आपली पूर्ण उंची 13.5 इंच आहे का, तर बरोबर 13.5 इंच पूर्ण उंची आलेली आहे। ओके, आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे, तर इथे मी शोल्डरचं माप 5 इंचावरती टाकणार आहे। त्यानंतर 3 इंचावरती शोल्डर पट्टीचं माप टाकलेलं आहे। 2.5 इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि 3 इंचावरती शोल्डर पट्टीचं माप टाकलेलं आहे। तिथूनच बघा क्रॉस मध्ये पुढील गळ्याची उंची मी टाकलेली आहे 6.25 इंच आणि 2.5 इंचावरती पुढील गळ्याची रुंदी टाकून घेतलेली आहे आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता इथे मी राउंड शेप देऊन घेते। तुम्हाला जो शेप हवा आहे तो तुम्ही इथे देऊ शकता। आणि त्यानंतर बघा इथे मुंडा खोलीचं माप मी 5.5 इंचावरती टाकणार आहे। ओके, आपला छाती घेरा आहे 32 इंच, 32 छाती घेराला आपण मुंडा खोली 5.5 इंच टाकत असतो। ओके, आणि बघा मग 5 इंच शोल्डर जे आपण वरती घेतलेलं आहे तेच मार्किंग मी खाली करून घेतलं, जेणेकरून मुंडा खोलीची लाईन सरळ येईल आणि मुंडा खोलीची लाईन मी आखून घेतलेली आहे। आता यानंतर छाती घेराचं माप आपल्याला टाकायचं आहे। छाती घेरा आहे 32 इंच, 32चा चौथा भाग येतो 8 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता बघा आपण जे मुंडा खोलीचं माप टाकलेलं आहे 5.5 इंच तेच मार्किंग मी खाली करून घेतलं आणि छाती घेराची लाईन सरळ आखून घेतली। ओके, आता आपल्याला कमर घेराचं माप टाकायचं आहे। कमर घेरा आहे 28 इंच, 28चा चौथा भाग येतो 7 इंच, 7 चौक 28 प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन आणि हे 2 पॉइंट मी जोडून घेतले। आता आपल्याला 1 इंचाचं शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे। तर पट्टी 1 इंचाची आहे, सो त्यामुळे इथे मी डायरेक्ट पट्टीने लाईन आखून घेतलेली आहे। पण इथे बघा आपण 1 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। आता पुढील मुंड्याचा शेप देण्यासाठी इथून मी 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे। हे जी मापे टाकलेली आहेत ते आपण बेसिक मापे टाकलेले आहेत। ओके, आता आपल्याला प्रिन्स कटची मापे टाकायची आहेत। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे माप लागणार आहे ते म्हणजे टक्स पॉइंट उंची। तुम्हाला अंगावरून या पद्धतीने टक्स पॉइंट उंची मोजून घ्यायची आहे। जी पण तुमची टक्स पॉइंट उंची असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचं आहे, कारण अर्धा इंच हे आपल्या शोल्डरमध्ये जाणार आहे, सो त्यामुळे तुम्हाला अर्धा इंच टक्स पॉइंट उंची वाढवून घ्यायची आहे। इथे माझी टक्स पॉइंट उंची 9 इंच आलेली होती, मी अर्धा इंच प्लस केलं आणि 9.5 इंचावरती टक्स पॉइंट उंची टाकून घेतलेली आहे। आता मी दोन्हीकडे तेच मार्किंग करून घेतलेलं आहे। तुम्ही डायरेक्ट पट्टीने सरळ लाईन आखू शकता। आता खाली बघा आपल्याला छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव इंच घ्यायचा आहे। 32चा 10वा भाग येतो 3.25 इंच प्लस पाव इंच इथे घ्यायचं आहे आणि 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। ओके, आता तेच मार्किंग मी वरती सुद्धा करून घेणार आहे आणि हे अंतर मी मोजून घेऊन तेवढंच अंतर मी इथे टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। बघा मी या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर बघा सिंपल तुम्हाला या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता आपल्याला इथे टक्सची रुंदी टाकायची आहे, तर इथे मी 1.5 इंचावरती टक्सची रुंदी टाकणार आहे। टक्सची रुंदी तुम्ही कमी जास्त करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। इथे मी 1.5 इंचावरती टक्स टाकणार आहे। ओके, तर इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता तिथूनच वरती आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे या पद्धतीने। ओके, आणि सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि या पद्धतीने बघा तुम्हाला शेप देऊन घ्यायचा आहे। ओके, आता बघा इथून वरती मी अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने प्रिन्स कटचा शेप मी देऊन घेतलेला आहे। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जो हा 1.5 इंचाचा टक्स टाकलेला आहे तो टक्स आपल्याला इकडे वाढवून घ्यायचा आहे। तर इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग केलं आणि हे 2 पॉइंट जोडून घेतले। आता हे बघा आपण जो हा 1.5 इंचाचा टक्स इथे घेतलेला आहे तो आपण इथे वाढवून घेतलेला आहे, बरोबर, जेणेकरून आपल्याला कापड कमी पडणार नाही। आणि ज्यावेळेस तुम्ही हे दोन्ही भाग अस्तरवरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला पाव इंच दोन्ही भाग अस्तरवरती वाढवायचे आहेत, ते तुम्हाला पुढे दाखवते। ओके, तर बघा एवढा पार्ट आपला इथे कट होणार आहे। दोन्ही पार्टच्या मधला हा जो पार्ट आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत। ओके, प्रिन्स कटचा शेप देऊन घेतल्यानंतर इथे जो पॉइंट तयार होतो तिथे बघा या पद्धतीने तुम्हाला थोडासा असा शेप गोलाकार करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हा जो शेप आहे तो व्यवस्थित टेपने मोजून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने आता इथे मी एक पार्ट मोजून घेतला, आता दुसरा पार्ट आपल्याला मोजून घ्यायचा आहे।
तर सेम ॲज इट इज मी हा सुद्धा पार्ट मोजून घेत आहे. तर बघा इथे हा पार्ट जो आहे तो आपला अर्धा इंच जास्त आलेला आहे, बरोबर. तर तो अर्धा इंच आपल्याला इथे कट करायचा आहे. तर बघा दोन्ही साईडला मी अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने मी लाईन आखून घेणार आहे. तर बघा एवढा एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो आपल्याला कट करायचा आहे. सपोज तुम्ही जर इथे मेजरमेंट घेऊन अर्धा इंच हा पार्ट कट नाही केला तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही दोन्ही पार्ट जोडाल त्यावेळेस जो एक्स्ट्रा पार्ट होतो तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. ओके, किंवा ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिवत असाल त्यावेळेस. आलं लक्षात. तर बघा आपली सर्व मापे टाकून झालेली आहेत. आता मी कटिंग करून घेतेय. तर बघा इथे मी दोन्ही पार्ट कट करून घेतलेले आहेत. आता मी या पद्धतीने बघा चेक करून घेतलं तर आपले ॲक्युरेट इथे पार्ट आलेले आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही हे दोन्ही पार्ट अस्तरवरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हे दोन्ही पार्ट अस्तरवरती वाढवून घ्यायचे आहेत. ओके, दोन्ही पार्ट जोडण्यासाठी आपल्याला जे मार्जिन लागणार आहे ते मार्जिन आपल्याला अस्तरवरती वाढवून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. आलं लक्षात. तुम्ही दोन्ही पार्ट जोडताना किती इंचावरती जोडता, पाव इंचावरती जोडत असाल तर तुम्हाला पाव इंच वाढवून घ्यायचं आहे आणि अर्धा इंचावरती जोडत असाल तर अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. ओके, आता हे पार्ट मी अस्तरवरती आणि ब्लाउज पीसवरती ठेवून कटिंग करून घेतलेले आहेत. तर बघा जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मी इथे मी दोन्ही पार्ट वाढवून घेतलेले आहेत. बघा या पद्धतीने दोन्ही पार्ट मी वाढवलेले आहेत. तर बघा प्रिन्सेस कट ब्लाउजचं आपण फ्रंट नेकचं संपूर्ण कटिंग बघितलेलं आहे. त्याचबरोबर तेच कटिंग ठेवून मी अस्तर आणि ब्लाउज पीस सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण स्टिच करायला सुरुवात करूया. ओके, तर पहिल्यांदा इथे मी अस्तर जोडून घेणार आहे. तर बघा इथे मी एक पार्ट घेतलेला आहे आणि तो समोरासमोर या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. आता आपण अस्तर जोडून घेणार आहोत. सपोज तुम्ही जर अगदी नवीनच शिकत असाल तर तुम्हाला इथे पिना लावून घ्यायचे आहेत, म्हणजे अस्तर जोडायला अगदी सोपं जातं. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही या पद्धतीने अस्तर इझिली जोडू शकता. तर अस्तर जोडताना तुम्ही माझा हात बघू शकता. मी या पद्धतीने हात ठेवून अस्तर जोडून घेत आहे, त्यामुळे ब्लाउज पीस अजिबात गोळा होत नाही, अगदी परफेक्ट अस्तर जोडलं जातं. ओके, तर बघा मी दोन्ही पार्टला अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेते. तर बघा या पद्धतीने आपण एका पार्टला अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता आपण दुसऱ्या पार्टला अस्तर जोडून घेऊया. तर बघा इथे मी दुसरा पार्ट घेतलेला आहे आणि या पद्धतीने समोरासमोर पार्ट मी ठेवलेले आहेत, त्यामुळे दोन्ही भाग हे वेगवेगळे होतात, एकाच बाजूचे होत नाहीत. आता आपण अस्तर जोडून घेऊया. अस्तर जोडताना टीप अगदी कडेने आली पाहिजे, या पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा जसं सेप येईल त्या पद्धतीने तुम्हाला दाब उचलून या पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे. ब्लाउज पीस जर मोठा असेल तर अस्तरच्या साईडने आपल्याला अर्धा इंच ब्लाउज पीस जास्त घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला टीप मारायला अगदी सोपं जातं. तर बघा दोन्ही पार्टला मी अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा दोन्ही पार्टला मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता प्रिन्स कटचे दोन्ही भाग आपण जोडून घेऊया. तर बघा दोन्ही पार्ट मी समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत आणि एक पार्ट वरती आणि एक पार्ट खाली या पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे. ओके, आता आपण एक एक पार्टला जोडून घेणार आहोत. तर बघा या पद्धतीने मी पहिल्यांदा चेक करून घेतलेला आहे आपले दोन्ही भाग सेम आहेत का, आणि त्यानंतरच मी पार्ट जोडायला सुरुवात केलेली आहे. 5 इंचाचं मार्जिन पकडत इथे मी पार्ट जोडून घेत आहे. दोन्ही पार्ट जोडल्यानंतर आपल्याला इथे डबल टिप टाकून घ्यायची आहे आणि टिप लॉक करायला विसरायचं नाही. ओके, तर बघा अगदी परफेक्ट आपले दोन्ही पार्ट आलेले आहेत, कुठेही कमी जास्त झालेलं नाही. ओके, आणि खालचा जो एक्स्ट्रा भाग होता तो मी कट करून घेतलेला आहे. आता सेम ॲज इट इज आपल्याला दुसरा सुद्धा साईडचा पार्ट जोडून घ्यायचा आहे. तर बघा सेम 5 इंचाचं मार्जिन पकडत इथे मी व्यवस्थित पार्ट जोडून घेत आहे. त्याचबरोबर इथे मी डबल टिप सुद्धा मारून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपले परफेक्ट इथे पार्ट बसलेले आहेत.
हे बघा, खाली जर एक्स्ट्रा वगैरे झालेला असेल तर तुम्हाला या पद्धतीने ते कट करून घ्यायचं आहे. कमरेचा खालचा जो भाग आहे तो सरळ आला पाहिजे, त्यासाठी एक्स्ट्रा वगैरे झालं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. ओके, तर बघा दोन्ही पार्ट मी ते व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत. आता आपण हुकलूक पट्टी जोडून घेणार आहोत. तर बघा, हुकलूक पट्टी जोडण्यासाठी इथे मी 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता व्यवस्थित बघा, हुक पट्टीला मी 5 इंचावरती टीप मारून घेणार आहे. पहिल्यांदा पट्ट्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. ओके, आणि लूप पट्टीला मी या पद्धतीने अर्धा इंच फोल्ड केलेला आहे आणि इथे बघा टीप सुद्धा मी मारून घेतलेली आहे. आता आपण पट्ट्या जोडून घेऊया. पहिल्यांदा मी हुक पट्टी जोडून घेणार आहे. तर बघा, हुक पट्टी नेहमी आपण सरळ बाजूवरती जोडत असतो. सो इथे मी सरळ बाजूवरती पट्टी ठेवून घेतलेली आहे. पट्टी मी उलटी ठेवून घेतलेली आहे. व्यवस्थित बघा, आणि 5 इंचावरती टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर मी ते पट्टी ओपन करून डापटीप दिलेली आहे आणि या पद्धतीने पट्टी फोल्ड करून आपल्याला पट्टीच्या कडेने टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, इथे पट्टी आपली लावून झालेली आहे. आता आपण लूप पट्टी लावून घेऊया. आता ही पट्टी लावताना आपण नेहमी उलट्या साईडने लावत असतो, त्यामुळे इथे मी पट्टी सुद्धा उलटीच ठेवलेली आहे आणि 5 इंचावरती टीप मारून घेतलेली आहे आणि पट्टी फोल्ड करून इथे मी दाबटीप सुद्धा देऊन घेतलेली आहे. आता पट्टी आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि पट्टीच्या अगदी मधोमध आपल्याला टीप द्यायची आहे, कारण आपण लूप हे मशीनवरती तयार करणार आहोत. सो त्यामुळे इथे आपल्याला अगदी मधोमध टीप द्यायची आहे. तर बघा, मग दोन्ही पार्टला मी पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आणि या पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे. एकावरती एक पट्ट्या ठेवून थोडंफार एक्स्ट्रा वगैरे झालेलं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. ओके, आता आपण कमरेच्या साईडच्या पट्ट्या लावून घेणार आहोत. तर बघा, इथे मी 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्या सुद्धा पट्ट्यांना आपल्याला 5 इंचावरती टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, पट्टी या पद्धतीने 5 इंच फोल्ड करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. दोन्ही पट्ट्यांना मी या पद्धतीने टीप मारून घेतेय. पट्ट्या जोडण्याच्या अगोदर जर तुम्ही या पद्धतीने पट्ट्यांना 5 इंचावरती टीप मारून घेतली तर तुम्हाला पट्टी जोडायला अगदी सोपं जाईल. त्यासाठी पट्ट्या या पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत आणि बघा, पट्टी आपल्याला या पद्धतीने उलट्या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि 5 इंचावरती टीप मारून घ्यायची आहे. इथे बघा, मी पट्टी एक्स्ट्रा जी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि पट्टी आतमध्ये फोल्ड करून घेतलेली आहे. सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडला सुद्धा मी पट्टी लावून घेणार आहे. बघा, पहिल्यांदा पट्टी मी फोल्ड करून ठेवलेली आहे आणि 5 इंचावरती टीप मारून घेत आहे. आता ह्या पट्ट्यांना सुद्धा आपल्याला डापटीप द्यायची आहे. डापटीप दिल्यामुळे पट्ट्या अगदी इझिली फोल्ड होतात. सो त्यामुळे पट्ट्यांना डापटीप द्यायला विसरायचं नाही. अशा जर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून जर ब्लाऊज शिवला तर ब्लाऊज अगदी परफेक्ट येतो. फिनिशिंग सुद्धा ब्लाऊजची अगदी सुंदर दिसते. तर बघा, दोन्ही पार्टला मी डापटीप देऊन घेत आहे. पट्टी या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही पट्ट्यांना मी टीप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे. बॅकनेकला आपण पाइपिंग केलेली आहे. सो इथे सुद्धा आपण पाइपिंगच करून घेणार आहोत. तर बघा, पाइपिंग करण्यासाठी इथे मी 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि ती फोल्ड करून मी या पद्धतीने ठेवून 5 इंचावरती टीप मारून घेत आहे. अगदी एकसारखं 5 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, 5 इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर या पद्धतीने मी कट सुद्धा मारून घेतलेले आहेत. कट मारून घेतल्यानंतर आपल्याला पट्टी या पद्धतीने फोल्ड करून जेवढी तुम्हाला जाड पाइपिंग हवी आहे त्यानुसार तुम्ही ते पाइपिंग करून घ्यायची आहे. पाइपिंग करताना घाई अजिबात करायची नाही. अगदी हळूवारपणे व्यवस्थित पाइपिंग करून घ्यायची आहे.
तर बघा मग या पद्धतीने मी पायपिंग करून घेतलेली आहे. सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडला सुद्धा मी पायपिंग करून घेणार आहे. सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा पायपिंग करून घेतलेली आहे. याचबरोबर आपला फ्रंट पार्ट संपूर्ण स्टिच झालेला आहे. ह्याच ब्लाउजच्या मागच्या भागाचं आणि बाहीचं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला मी शेअर केलेलं आहे. ते जर व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेकआउट करा. ज्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग स्टिचिंग केलं तर तुमचा ब्लाउज अगदी परफेक्टच येणार आहे. तुमच्या ब्लाउजला एकही चुनी दिसणार नाही. अगदी सुंदर असा तुमचा ब्लाउज फिनिशिंग सोबत तयार होणार आहे. ओके, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.